सीन शूट करत होतो एकदम मस्त मध्ये 10 वाला मूवी मधनं. कसं काय ओळखलं तुम्ही? हे काय मराठी माणूस आहे ह्याच्यावर ओळखलंय, समजलं ना. दहावी वेळेस टायर चेंज केलाय, 10वी वेळेस. प्राऊड ऑफ यू गणेश रायडर बॉय. या तर ह्याच्या खालनं समजत निघून गेलंय. मध्ये एक प्लेअर होता, पण पाऊस गेल्या 2 महिन्यामध्ये यालते का नाही, त्यात मी समजा वाहून गेलो. इकडे समजा वाहून गेले. बघा जेव्हा वरचं घरं होती, घरं बिरं समजे पडल्यात. या नंतर ते हॉटेल. अरे वा बेत पोहायचा. वा वा मस्त मस्त. ताईनं सकाळ गरमागरम पोहा गेलतंय. हे घरं भावांनो 700 ते 800 वर्षापूर्वीच हे जुनं घर आहे. हे जिथून बघता येईल. ह्यात माईकची चार्जिंग उतरल्यामुळं ह्या ब्लॉगमध्ये काय ठिकाणं ऑडिओ तुम्हाला बरोबर येणार नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या का आता मी ओल्ड मनालीमध्ये सध्याक. आणि तुम्ही म्हणता ना ओल्ड मनालीमध्ये काय करताय, सायकल कुठं आहे. सायकल माझी खाल्ल्या साईडला आहे. जिथं मनालीचा मोठा मेन ब्रिज आहे ना गावामध्ये, तर मेन तिथं माझी सायकल आहे. आणि काल रात्री सहज एका मॅडमशी माझं चालता बोलणं झालं. तर त्यानंतर आमची ओळख पडली. ते निघले मुंबईमधून असताना त्यांचं मग इथं त्यांना हे चालवण्यासाठी घेतलेलं आहे होमस्टे. तर मग त्यांच्या इथं राहण्यासाठी आलो एकदम मस्तमध्ये. प्लॅन सांगतो काय ते आजचा प्लॅन माझा असा आहे की आज मला मनालीमध्ये थांबायचं ह्या ठिकाणं. ह्याच्या पाठीमागचं कारण एक असं लय मोठं, मला माझं काहीतरी काम करून घ्यायचं या. कारण की माझ्या तुम्हाला माहिती आहे टेंटचं जे आहे ना, टेंटचा माझ्या पूर्णपणे चेन तुटून गेली टेंटची. त्यानंतर ना अजून दुसरं काम काय आहे, दुसरं काम एक सायकलचं टायर बदली करून घ्यायचं आहे. बिकॉज लदाख इथनं नाही म्हणतात 300-350 किलोमीटर लदाख लांब आहे. तर त्यामुळे माझ्या सायकलचं टायर इतके जास्त दिवस माझं चालणार नाही, साथ देणार नाही. ऑफरोड पण असणार नाही मध्ये कुठं. तर त्यामुळे टायर बदली करायला लागणार नाही. तर टायर आपल्या संग हाय आपण घेतलेला, जे की आपण शिमलामध्ये घेतला होता. तीच टायर मला बदली करायचं लाग. दुकाननं बघितलेलं कुठे ती जायचं फक्त टायर बदली करायचं आहे. पण हेतपर्यंत त्यांना जी टास्क आहे का हेतपर्यंत म्हणजे खालनं मनालीमध्ये हेतपर्यंत सायकल घेऊन जा ती खूप मुश्किल आहे. कारण की रोड आहे ना अप डाऊन असा रोड आहे. त्या तुम्हाला सर्वांची एक रिक्वायरमेंट आहे, हिंदीमध्ये ब्लॉग बनवा. हिंदीमध्ये ब्लॉग, हिंदी मराठी दोन्ही असं मिक्स करून टाका ब्लॉग. तर ओके, इथनं पुढं माझं जे ब्लॉग येणार नाही ते हिंदी आणि मराठीमध्ये मिक्स आहे. तर तुमच्या इतक्या जास्त कमेंट नाही. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काय दाखवतो, जे मी स्क्रीनशॉट काढलं आहे तर कमेंटचं ते इतकं जास्त कमेंट येत नाही हिंदीमध्ये मराठीमध्ये बनवा. कारण की तुमची हिंदी एक नंबर आहे. तर ओके चालतं. इथून पुढं हिंदीमध्ये तुम्हाला तुम्ही ताईंशी गाठ घालून देतो. ती ताई हिथं आहे त्याची इथल्या ओनर आहे त्या. मला तिकडे बर्फ दिसत असेल तेव्हा तिकडे समजा बर्फ आहे वरच्या साईडला. आणि मन इकडल्या वरल्या साईडला इकडे टनल, इकडे पण टनलमध्ये येऊन इकडे बर्फ पडलेला आहे. तर जायचं आहे तिकडेच आपल्याला. हो फायनली ते ताई आले आहेत मुंबईमधल्या, जे तुम्हाला मगाशी म्हणलं होतं त्यांना हॉटेल चालवण्यासाठी घेतलं आहे. चला तुम्ही दाखव तुम्हाला. ताई कसं काय तुम्ही? मस्त मस्त. कुठला आहे तुम्ही? मी मुंबईची. गावापासून इकडे तुम्ही? मी आता एक 3-4 महिने झालेत मी इथे होमस्टे चालू केलाय आपला. कुठं आहे होमस्टे ही? आपला ओल्ड मनाली मध्ये आहे, मरू टेम्पलच्या एकदम जवळ. अच्छा. निसर्गात एकदम मस्त गावात. लय भारी नजारा आहे. पण इकडला दिसतंय पूर्ण बरफ समजा दिसतंय, डोंगर एकदम दर्या. जर कोणाला यायचं असेल ना तर हे जेवढी पण माहिती ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, तुम्ही जाऊन तिथून चेकआउट करू शकता. आणि मनालीमध्ये आल्यानंतर ना आपल्या मराठी माणसापाशी यायला लागतेच काय पण करून. तर जेवढी पण माझी व्ह्यूअर्स बघते ना महाराष्ट्रामधनं, तर त्यांना एकच सांग नाही, जर कोण येतं इकडं तर इकडं आल्यानंतर ना मनालीमध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा खाल्ल्या साईडला इथं नंबर शो होत असेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता एकदम मस्तमध्ये. होमस्टेचं नाव आहे ट्रॅव्हल बग होम्स. आणि आपल्याकडे तुम्हाला जेवायला मराठी पद्धतीचं सगळं जेवण मिळेल. समजा काय वडापाव पासून पुरणपोळी मोदक पर्यंत सगळं मिळेल. मला दाखवते नऊवारी घालून कोण आलंय बघा इकडे. ही ज्योत्स्ना आहे आपल्या होमस्टेच्या ओनरची. अच्छा. आणि तिला मी नऊवारी आणली. मला वाटतंय मनालीमध्ये पहिल्यांदा कोणत्या नऊवारी घातली असेल. नमस्ते नमस्ते करो. देखो दिकरी है सना. नमस्ते करो. नमस्ते. वडापाव खायला या. वडापाव खायला नक्की या. मुलगी हिंदी पण आपल्या ताई त्यांना मराठी शिकवतात, ही चांगली गोष्ट आहे. तर त्या मुलाला मराठी शिकायला येईल दमानी. तर मस्त मध्ये आताचा प्लॅन मला पुढे निघायचं आहे. बरी पाऊस काय बंद होईल का नाही? पाऊस होईल आता हळूहळू बंद, बघू. तर काय चहा नाश्ता करूया आता आपण. चहा नाश्ता करूया. मला जायचं सायकलचं काम करून घेतो. दुकान चालू असतील ना समजा आज? हो. दुकान चालू होती, मला सायकलचं काम करून घ्यायचं आहे. चला बाकीचा प्लॅन तुम्हाला पुढे सांगतो. तो ये अपनी रूम है, ठीक है. बहुत लोग बोल रहे हैं हिंदी मराठी, ठीक है. तो हिंदी में तो ये देख लो कुछ ये नज़ारा है. यहाँ पे आपको सेब दिखाई देगा भाई, एकदम मस्त में पके हुए सेब है. सफरचंद इथं इकडं साईडला मस्त मध्ये गावरान कोंबडी
माझ्या घरच्या कोंबडी मला कोंबडी लई आवडते ह्या कलरची. आणि इकडल्या माणसांची घरं अशी काहीतरी असते. हे बघा ही होमस्टे पण होमस्टेवरच घरं असते. ह्याच्यावर पण काहीतरी आहे. नंतर नाही काही सफरचंद झाड आहे. तिथं सफरचंद आहे ती, पण ही सफरचंद खराब आहे, लागा आपण खाऊ शकत नाही. नुसती शोसाठी ठेवलेली आहे. जी की इथं जी पण टुरिस्ट आहेत ना त्यांना दाखवण्यासाठी ठेवली आहे ती. मला वाटतं माझा पाऊस लय जास्त राडा करतोय की, कारण की पाऊस निबार जोमात सुरू झालेला आहे. नाश्ता करून घेतो मग नंतर पुढे निघायचं बघू. ताईनं सकाळ काहीतरी नाश्त्यासाठी चांगलं बनलं असं म्हणलेलं आहे. बघू काय बनलं आहे, कुठं गेलं काय माहिती. पोहा इकडे मिळतात का? इकडे पोहा मिळतात का? अरे वा अरे वा अरे वा बेत पोह्याचा वा 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 मस्त मस्त. ताईनं सकाळ गरमागरम पोहा गेलं तर हे केले भागात पोहा खायला मिळणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ओके ठीक आहे, मी बसतो इथं. ओके मला एक चमचा फक्त द्या. आणि लिंबू असतं, लिंबू पण द्या. रानाचा वाळकं समजायला माहिती, वाळकं असते रामदे, आपण वाळकं म्हणतो ह्या गोष्टीला. आपल्याकडे ककडे आहे ना, ही ककडे आपण ह्याला वाळक म्हणते, पण ही ककडे नाही. बघा आता देठ किती मोठा होईल याचा देठ. मला असं वाटलं ना एक वेळेस ही भोपळा आहे असं वाटलं, पण भोपळा नसून ही ककडे आहे. आणि मला सायकलीकडे निघायचं आहे. मस्त नाश्ता केला, पोहे एक नंबर झाले होते. बाकीच्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगतो. पाऊस आज काय थांबायचं नाव घ्या नाही. नॉर्मल थोडा उघडला आहे, थोडा पाऊस उघडलेला आहे. उद्या ज्याला सकाळी निघायचं आहे अशा हिशोबाने मी समध्या गोष्टी आज रेडी करून ठेवून नाही. मला सेल्फी स्टिक घ्यायची या. माझं कॉन्टेंट लई मिस व्हायला लागले और हिंदी में भी करूँगा ब्रो, नो टेंशन. रूममधनं निघलेलो आणि निघालेलो सायकलच्या दिशेने निघालेलो या. इधर से जो भी इससे आगे जो भी ब्लॉग आएगा ना वो मराठी और हिंदी दोनों मिक्स होंगे, तो हिंदी में भी होगा थोड़ा बहुत. भाऊ आपण कुठला आहे? छत्रपती संभाजीनगर. गावापासून इकडे आलाय तुम्ही? 4 दिवस झाले इकडे. कसं वाटतंय इकडलं वातावरण कसं आहे? खूपच भारी आहे. असं वाटतंय का नाही फॉर्च्युनरमध्ये फुल एसी करून लावलाय? 2 डिग्री पहिल्यांदा अनुभवलं. इतकं डेंजर थंडी नाही इकडल्या भागामध्ये, एकदम नेक्स्ट लेवलची थंडी आहे. भाऊ म्हणलं मी पण तुमच्या संग येतो, तर चला म्हणलं काही अडचण नाही. निघालेलो दोघं, चला जाऊ मस्त मी सायकलची रिपेअरिंग करू. सायकल तिकडे खालीच उभा करू. जर बरोबर इथनं जर जवळ जर असं ना आपलं सायकल घेऊन याल तर आपली महानंद इकडे वर घेऊन येऊ. बाकी सायकलला कल्चर दाखवतो. ही बघा ही जी घरं भावांनो 700 ते 800 वर्षापूर्वीच हे जुनं घर आहे. हे जिथून बघता येईल ह्यातमध्ये अजून माणसं राहते ती. आणि ह्या आतमध्ये एक सिस्टम आहे. ती सिस्टम आहे तुम्हाला बरेचदा ब्लॉकमध्ये सांगितलं या की ह्यांची जी घरं असते का नाही ती ज्या वेळेस थंडी जास्त असते ना तेव्हा थंडीच्या वेळेस आतमधनं ही घरं समधी गरम असते ती. या इकडं ना थंडीच्या वेळेस गरम असते आतनं आणि गरमीच्या वेळेस थंड असते ती. तर इकडली घरं अशी काहीतरी आहे ती. तर पाऊस चालू झाल्यामुळे मी थांबलेलो आहे आणि 10 मिनट झालं थांबलेलो आहे. लेकिन बारिश कुछ रुकने का नाम नहीं ले रही, तो मैं सोच रहा हूँ कि चलो 2 छाते ले लेते. भाई बोल रहा है मेरे को भी एक ले लो, तर 2 छत्र्या घेऊया. छोटे छत्र्या रंगबेरंगी आहेत. चला छत्री घेऊ. सलग मी मार्केटमध्ये मेन मार्केटमध्ये बघा पूर्णपणे गाडी. ही माणसं घरी शिवते ते, हे कल्ले माणसं घरी शिवते ही बघा. हे बाई अशी आहे ती. चला छत्री घेऊन निघू इथनं. मौसी छत्री कितने रुपये की आहे? छोटावाला 10 1 2 3 50 350 30 रुपये का? 350. 350 का एक छतरी है? हाँ जी. अच्छा. बड़ा वाला 450 का है. 450. सबसे छोटा वाला कौन सा है? कॅमेरा थोडं धुका आलाय रे, माफ करा. उघडली छत्री मस्त वाटते. हे कल्ले छत्रे लय रंगबिरंगी कलरचे आहेत एकदम मस्त. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आम्ही दोघंजण ह्यातमध्ये येतो. ही एक चांगली गोष्ट आहे, त्यामुळे एकच घेतली. मस्त आहे म्हणलं. आणि आपल्याला काय थोड्या वेळेपर्यंत लागायची ती खाली जास्त. खाली गेल्यानंतर ना उपयोगायचं नाही, कारण की सायकलीपेक्षा रेनकोट आहे ना माझ्या. तर चला असू द्या, एकदम भारी वाटतं इकडं. को तुम्ही आता मी जिथनं चालता आलो ना ती एक ब्रिज आहे, पण ही ब्रिज ना 2 महिन्यापूर्वी ह्याच्या खालनं समजा धुवून गेले, काहीच राहिलं नाही. मध्ये एक प्लेअर होता, पण पाऊस गेल्या 2 महिन्यामध्ये यालती का नाही त्यात मी समजा वाहून गेलो. इकडे समजा वाहून गेली. बघा तेव्हा वरचं घरं होती, घरं बिरं समधी पडल्यात. या नंतर हॉटेल होती, हॉटेलला समधी धुवून गेलेली ती. या म्हणजे तुम्ही विचार करू शकताय का किती जास्त मोठा पाऊस मनालीमध्ये आला होता, ज्यातमध्ये समजून गेलं वाहून काहीच नाही. घरं पडले ती अक्षरशः लोकांची. आणि ही जी माझ्या पाठीमागे ब्रिज बघता ना, ही ब्रिज भावना ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधलेला ब्रिज होता. ती ब्रिज धुवून गेलेला आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधलेला आहे. आता रिक्षा बघायला लागेल, इथनं लांब आहे अजून. बघू रिक्षा आहे का? तिकडल्या कोपऱ्यामध्ये तिकडं दुकान आहे, त्या दुकानात एकदम खाली सायकल लावली रात्रीच्या मी परमिशन घेऊन. आणि ही जी दिसतंय ना मला, ही समजा वाहून गेलं इथे बघा. वरनं ही समजा डासळलं. या ठिकलं पण समजा धुवून गेलं आहे. दुकानं समजा माणसांची धुवून गेलेली आहे ती. वरनं रस्त्यानं खाली. दिस इज माय सायकल. इथं सायकल हे बघा पूर्णपणे हवा किती घाण झाली होईल. हवा ही सायकल. या
अरे हे कोणी टाकले सायकली माझी असलं ही बघा स्लिपिंग बॅग ही समजत आहे. चला आधी सायकल बाहेर काढतो. तर सायकल आपली फायनली काढलेली आहे रे ब्रो. एकदम मस्त म्हणजे चिल्ल म्हणजे ड्रिल करत आलो या सायकलीवर आणि एकदम भारी असं वाटतं. या वातावरण एकदम गार आहे. क्लायमेट चेंज आहे भाऊ एकदम खतरनाक मध्ये. मला असं वाटतंय भाऊ टनल पैकी इतका खतरनाक बर्फ पडलाय का नाही. बहुत बर्फबारी हो रखी है, बहुत बर्फबारी हो रखी है, बहुत बर्फबारी हो रखी है. खतरनाक बर्फबारी हो रखी है. एकदम नेक्स्ट लेवल बर्फबारी हो चुकी आहे. बाद झालं का त्या चल पुढे तू आता. तेव्हा हितनं वर जायचं आहे. असं आता हितनं असं वर गेलं नाही की लवरल्या साईडला मला सायकलचं स्टोअर आहे. तर हितनं असं वर जायचं आहे. इकडला खाल्ला रस्ता का नाही खाल्ला रस्ता डायरेक्ट चंदीगडला जातो या. आणि ही रस्ता सरळ भाऊ नक्की अलॉंग लडाखकडल्या साईडला वर टनल कसल्या जातो या. आणि आता मला असंच हितनं वर जाऊन सायकल नीट करायची आहे. चला तर माझ्या फुडल्या साईडला ही मॉल रोड आहे या. इथं सायकलचं स्टोअर आहे कुठंतरी. एकदा आता ही मॉल रोड है बगा भाई. ये मॉल रोड है, ये मेन मॉल रोड है. यहाँ से मेरे को साइकिल लेके जानी है. मैंने परमिशन तो निकाल दी है लेकिन मेरे को अभी साइकिल लेके जानी है क्योंकि नीचे साइड में अभी साइकिल स्टोर है तो वहाँ पे सर्विसिंग करेंगे. तो चला जाऊ एकदम दामाने दामाने इथनं मधनं सायकल काढू आणि असं सरळ पुढे जाऊ. आणि ही असं काहीतरी आणि ही गुंडाळलो खाल्लं मी. कैसे हो? एकदम बढ़िया. मैंने सुबह फ़ोन किया था. वो हाँ मैंने किया था. वो साइकिल का टायर चेंज करना था. साइकिल ऊपर लेके आना पड़ेगा ना. ठीक है. वजन बहुत है इसमें. हाँ हाँ मैंने बहुत सारा एडजस्ट किया है. फायनली आपली सायकल आलेली सायकल स्टोअरमध्ये. टायर चेंज करूया सर्व्हिसिंग करूया चिलमध्ये एकदम. सामान काढतो बाकी जायचं सायकलचं. समजा जास्त मोठा प्रश्न माझ्यासाठी एक उभा राहणार आहे की ही टायर चालेल का नाही. कारण ह्या टायरला मी 15 दिवसापूर्वी असं बांधलेलं आहे. ह्याच्या तारा पिरगळल्या त्या धाकधूक झाले. खूप महागायचा टायर आहे. क्लियर आहे ब्रो क्लियर आहे क्लियर आहे. पैसा वसूल. भाव म्हणले ते तवर जाऊन तुम्ही मस्तमध्ये ह्याचं काम करून घ्या. टेंटचं चैनीवाला पुढल्या गल्लीमध्ये आहे. तर जाऊन ते चैनीचं काम करून घेतो तवर ही टायर बदलून घेते ते. तर चला जाऊ खाली. ह्या गल्लीत निघालेलं आता कमला दुकान म्हणून आहे पुढं कमला असं काहीतरी. हिचं दुकान आहे पण ही 2 वाजता दुकान उघडते आणि ही काम करून देतो म्हणता. या नंबर दिसतोय नंबर त्यांचा असेल फोन करून बघू का मी. एकदम सायकल मेरी पूरी की पूरी रेडी हो चुकी है ब्रो. ये देख लो ये देख लो. कैसा है कैसा है कैसा कैसा दिखता है कैसा दिखता है कमेंट करके बताओ कैसा दिखता है. 10वी वेळेस टायर चेंज केला आहे 10वी वेळेस. प्राऊड ऑफ यू गणेश रायडर बॉय. ये चला आता मला टेंटचं काम करून घ्यायचं आहे. त्यासाठी मला अजून 1 तास थांबायचं आहे. ही स्टोअर बंद करायचं आहे त्यामुळे सायकल लवकर लवकर बाहेर काढायची आहे. आणि खाल्ल्या साईडला हे मॉल रोड आहे. तिथंच कुठं थांबायला लागेल मला आता. चला सेल्फी स्टिक था जो पुराने वाला सेल्फी स्टिक ना वो किसी पर्सन के घर पे रह गया था जहाँ पे मैं रहा था. काजा में रहा था. काजा में था ना तो उस टाइम पे मेरा ये वाला एक गाड़ी में रह गया था वहाँ पे. तो वो वैसे ही चली गई गाड़ी तो फिर उनके साथ में चला गया. तो भी यहाँ पे मॉल रोड में आया था मनाली में तो सोचा एक ले लूँ. तो ये सबसे पहला ज़िंदगी का सबसे लिया था 2 साल पहले उत्तराखंड में. तो ये फिर से मुझे मिल गया तो ले लिया. लेकिन ये 5 फीट वाला है. जो अपन ने जो पहले लिया था ना वो 7 फीट लंबा था. लेकिन कोई बात नहीं इसको ले लेते एकदम मस्त में. अच्छा लगा इसको देख के. आता एका ठिकाणी मी गेलो होतो बरं का. इथं पाठीमागं जॅकेटला माझी शिलाई मारत होती. हाकलून दिलं मला तिथनं कारण की पुढे जाऊन दुसरीकडे इचरा म्हणली. बेकार वाटलं जास्त. म्हणजे इकडली माणसं कधी कधी लई रॉंग वागते ती माणसांना. इकडल्या माणसांना आता जसं समजायला लागले का नाही टुरिस्ट यायला लागले या पैसा ही म्हणजे समजा गोष्टी इकडली माणसं चलाक व्हायला लागली ती खूप जास्त. इकडल्या भागातली टुरिस्ट प्लेस जिथं आहे ना तिथं माणसं इकडली सुद्धा जरा थोडी आयटम लागली ती करायला. ही खरी गोष्ट या. तुम्ही कोणाला पण विचारून बघा जे टुरिस्ट इकडं फिरून येते ना तुम्ही त्यांना विचारून बघा. पहिलं माणसं लई चांगला बघायची पण आता इकडल्या माणसाला जरा थोडा फुगिरीपणा यायला लागला थोडा थोडा नॉर्मल. माझा टेंट समजा नीट झालेला आहे. मामा पैसे आणलेला मामाने एकदम फिटिंगमध्ये करून टाकलं एकदम मस्तमध्ये चिल्लमध्ये. भारी वाटतं या. टेंटचं पण काम झालं फक्त राहिलं जॅकेटचं. जॅकेट फाटलेलं आहे. बघू मामाने जॅकेट केलं तर केलं. मामाला लय पुढं काम आहे. मामाचं काम लय खतरनाक आहे.
म्हणलं मी जॅकेटची पण शिलाई मारून देतो, तर माझ्यासाठी ही एकदम भारी गोष्ट आहे. टेंटचं काम एकदम ओके फर्स्ट क्लासमध्ये झालेलं आहे. इथं टेंट आहे बोलून ठेवलं या. पाऊस काय बंद व्हायचं नाव घ्या नाही. मुझे लगता है 1-2 दिन के लिए बारिश अभी नहीं खुलेगी. अच्छा. ज्या माणसाला आपल्या संग बोलताना इतकं भारी वाटतं ना, ती माणूस मला चहा पिल्याशिवाय कधीच लागत नाही. माईकची चार्जिंग संपल्यामुळं कॅमेराचा आवाज आहे ॲडजस्ट करून घ्या थोडाफार तुम्ही. कैसा लगा मुझसे बात करके अच्छा लगा. अंकल जी भी एकदम मस्त आहे. निघायचं पुढं तर लाग मी मॉल रोडमध्ये या. सायकल माझी पूर्णपणे एकदम रेडी मस्त मध्ये. आता मला हे ह्यावरती रस्त्याने जायचं या. ते आधी मला थोडेफार फोटो आणि रील्स काढायचे द्या. पण चायनामध्ये वाटतं एकदम असं वाटतं की मी चायनामधल्या एखाद्या कुठल्या तरी सिटीमध्ये आलो मला असं वाटायला लागलं या. कारण की नजरात तसा तुम्हाला दाखवतो हे बघ. अरे व्हिडिओ डायरेक्ट कुठला तुम्ही. मी मुंबईचा आहे. मुंबईमध्ये कुठं. नवी मुंबई. नहीं मुंबई. अपन मैं तो कोलकाता से हूँ. कोलकाता हावड़ा ब्रिज हो गया पूरा. हाँ हो गया. घूम के आया सब. मैं महाराष्ट्र से हूँ. अकेले हो. हाँ मैं अकेले चलता हूँ. आवाला मुंबईमधनं कसं काय ओळखलं तुम्ही. हे काय मराठी माणूस. मराठी माणूस आहे अजून ओळखलंय समजलं ना. हा ही मेन महत्वाचं आहे. त्यामुळे नाव टाकलं की मी भारताच्या कुठल्या बी कानाकोपऱ्यात जाऊ द्या, देश विदेशामध्ये जाऊ द्या, जर का मराठी माणूस आला ना मला ओळखल्याशिवाय राहणार नाही रे भावांनो. कारण की आपला सायकलचा ब्रँडच तसा आहे. इथं लिहिलंय जय महाराष्ट्र. कसं काय भारी वाटतंय ना. कसं वाटतंय तुम्हाला मराठी माणसं सायकल इतक्या लांब येते तुम्हाला काय वाटतं या. बस गर्व वाटतंय आपलं. मराठी माणसावर गर्व. फिरत राहायचं असं आहे. महाराष्ट्र साइकिल से पूरा. यस. क्यों कितना दिन लगे. 2 साल हो गए चलते हुए. महाराष्ट्र 2 साल. हाँ कहाँ घूम लिया अभी. इंडिया नेपाळ भूटान 3 कंट्री. तर माझ्या भावांनो सिनेमॅटिक सीन कसं काय वाटलं कमेंट करून सांगितलंच पाहिजे ह्या गोष्टीवरती. आता मी निघालो सायकल लावायला आणि मला जायचं होमस्टेकडं. कारण की थंडी इतकी भयंकर वाजते का नाही तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही. हात माझा असं काकडून गेलं ते काकडून असं वाजतं इस्त्यामध्ये हात कमवून टाका होतं. इतकं बेकार वाटायला लागलं. आता मला निघू द्या. ह्या बाईतनं पुढे खाली जायचं आहे आणि तिकडे मला सायकल लावायची या आणि नंतर ना इकडं वर ह्या वाजते रस्त्यानं जायचं या. कसं काय तुम्हाला समज नसेल पण असंच आहे हे नजारा पाठीमागचा असा काहीतरी. ओके से ना 12 किलोमीटर आगे जाओगे ना बर्फ मिल जाएगा आपको अभी भी. अच्छा. ब्रिज पार करून पुढल्या साईडला वरले जातात ना त्या टायमिंगला बघा इथं ही दुकान आहे. ही दुकान आहे. ह्या दुकानामध्ये आपली इथं सायकल लावली होती. तर आला कधी तर इथं नक्कीच येऊन जावा. एक नंबर भारी माणसं आहे ती. खरंच खूप जास्त भारी माणसं आहे ती. ओके इथं सायकल लावलेली आता आणि मी फक्त पॅन्ट घेतली एक गरम पॅन्ट आणि निघालेलो इथनं. पाऊस एकदम जोरदार चालू है. पाऊस लई खतरनाक पाऊस चालू है. रहा अभी रूम की तरफ जा रहा हूँ और इतनी खतरनाक बारिश चालू है और मैं भीगते हुए जा रहा हूँ. लेकिन एक बात है दोस्तों मैं जब बड़ा ब्लॉगर बन जाऊँगा ना तो इसी रोड पे चलूँगा भाई मैं. उस टाइम पे मेरी फॉर्च्यूनर मेरे साथ होगी, मेरी लैम्बोर्गिनी मेरे साथ होगी और मैं चलूँगा इस रोड से. तो कुछ ऐसा रोड है देख लो. बहुत बारिश है. ओके भावांनो बहिणांनो मीच लाग रूममध्ये आलो. मगाशी माझी येताना हालत अशी टीट झाली. वाकड्या तिकड्या ककडेवणी माझी हालत झाली एकदम बेकार. कशामुळे सांगतो मगाशी येताना पावसात जी मला झोडपलं पावसानं. रेनकोटच्या आतमध्येच मी भिजलो. ही जॅकेट माझं निमार्ध भिजलेलं, माझं डोकं समजं भिजलेलं. त्यानंतर तेव्हा कपडे भिजले ते कपडे वाया टाकले. बुटं तर समधी भिजून गेली ती. प्रश्न पडलाय उद्या मी निघू का थांबू उद्याच्याला. पण एका ठिकाणी थांबायचं जण मला बरोबर वाटत नाही इतक्या जास्त दिवस. काल रात्री थांबलो, आज रात्री थांबलो, उद्या रात्री पण थांबायचं. बघू काय होतंय ती. मला जायचं आहे पुढं लडाखच्या साईडला पण बर्फाच्या भीतीमुळं जायचं मला भ्या वाटायला लागले. कारण की पुढं लडाखच्या साईडला तर बर्फ पडायला चालू होईल. मनालीमध्ये तर बर्फ लागलाय पडायला पण लडाखच्या साईडला बर्फ पडणार आहे आता 10-15 दिवसामध्ये. तर एंट्री जी असते ना हे मला वाटतं गेट पास नाही ती बनवून द्यायची पुढं मला जाण्यासाठी. मला वाटत नाही जाऊन देतील म्हणून. तरी पण मी प्रयत्न करणार नाही. फुल्ल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजा गोष्टी काय आहेत समजा क्लिअर काय. त्याला थकून गेलो खूप जास्त मध्ये मी. जॅकेट माझं ओलं होतं जरा थोडं ह्या रगमध्ये घेऊन झोपलो मी आकाशी. मग अंगाच्या गरमीनं जरा थोडं साधारण बरं वाटतं या. भावांना कसं काय वाटला व्हिडिओ. जर आवडला असला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब करा. कसं काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.